आपली पुढची रेसिपी काय आहे? पुढची रेसिपी आपण एक पॅनकेक बनवूया, थोडासा व्हेरिएशन. ओके. पॅनकेक म्हणजे हे ब्रेकफास्ट साठी चांगलं आयटम आहे. ओके. ब्रेकफास्ट साहित्य सांगता का मला आधी? अंडी, अंडा पण फेटून घेतले. ओके. दूध आहे. आता नॉर्मल पॅनकेक मध्ये मैदा यूज होतो, इकडे मी आटा यूज करणार कारण आटा जास्त न्यूट्रिशियस आहे. साखर, सिनेमन पावडर, हे एनर्जी ड्रिंक पावडर आहे. बरं. आणि हे व्हॅनिला एसेन्स. ओके. साहित्य बघितलेलं आहे आपण. हे फक्त अंड फेटून घेतलेलं, बाकी त्यात काय केलेलं नाही. काय केलं नाही. आणि हे तुम्ही ही जी पीठ जे घेतलेलं आहे ह्याच्या बाकी काय उद्देश काय म्हणजे? नॉर्मली आटामध्ये जास्त फायबर असतं मैद्यापेक्षा. मैदा हे रिफाईंड फ्लार आहे, जे आपलं गोदी असतं गव्हाचं वीट, ते त्यांना हे मिल करून आटा बनवतात आणि त्यांना रिफाईन करून मैदा बनवतात. मोर स्ट्रॉंग म्हणून चपाती खाऊन आपल्याला सांगलं. ओके. कृतीकडे जातोय. काय कृती मला सांगता का? पहिल्यांदा अंडे घ्यायचं. हे अंड्यांचं एक प्रपोर्शन आहे की एक अंड्यामध्ये 100 ग्राम फ्लार आणि 100 ग्राम दूध. 100 ग्राम पीठ आणि 100 ग्राम दूध. ओके. हे घेतलं की आपला बॅटर बरोबर होईल. तर यामध्ये मी दोन अंडी घेतले. ओके. हे चांगल्यापणाने फेटले की ओके ह्याच्यामध्ये घालूया आटा. हे 200 ग्राम आटा आहे. ओके. ह्याला बरोबर मिक्स करून ओके. अचानक एकदम झटका झालं ते. असा एक बॅटर. अच्छा. त्यानंतर दूध घालायचं. आपल्याला पाहिजे तसं दूध घालायचं नाही, त्याचा पण हे आहे प्रमाण आहे. 2 अंडीमध्ये 200 ग्राम फ्लार आणि 200 ग्राम दूध. ओके. बर. दूध घालूया. अच्छा. दूध घातले की यामध्ये साखर, हे प्रमाण माझ्या मते महत्वाचं आहे नाही का? हे पॅनकेक मध्ये हे महत्वाचं आहे. सिनेमन पावडर, दालचिनीचा पावडर. ओके. जर अशी, कारण अंडीची एक स्मेल असतं, ते आपल्याला मारून टाकायचं. ओके. व्हॅनिला एसेन्स, हे आपल्याला पाहिजे जराशी बस होते. आणि एनर्जी मिल्क, हे आपल्याला मिळते का बाजारात आरामशी मिळते तुम्हाला. अच्छा. हे जरा जास्तच टाकूया कारण मुलांना हे आवडतं. आवडीचा स्मेल असलं की झालं. हे सर्व मिक्स करून एक बॅटर तयार होणार. ओके. आपलं बॅटर आता तयार झालेलं आहे. आता आपल्याला काय करायचंय? आता काय नाही, आपल्या बेसन चिला सारखंच आपल्या तवामध्ये सोडायचं. बस. बस. आणि खायला सुरुवात करायची. तवा गरम झालाय. आपोआप ते स्प्रेड होणार, काय करायची गरज नाही. आणि तव्यावर ते एकमेकाला चिकटलं तरी काळजी करू नका बरं का. घाबरून जायचं नाही. आता कसं होणार वगैरे असं काही करायची गरज नाही. ओके. मला आपलं एक कुतूहल आहे मागासपासून की इतके वेगवेगळे पदार्थ, म्हणजे आजचा आपला दुसरा भाग आहे, एवढे पदार्थ बघितले. तुमच्याकडे अजून खजिना भरपूर असेल. तुम्हाला गाठायचं समजा झालं तर काय करायचं? तुम्ही आमच्या वेबसाईटला व्हिजिट करू शकता आणि तिकडे तुम्हाला पूर्ण हे इन्फॉर्मेशन भेटेल. काय वेबसाईटचं नाव आहे www.calorycare.com. calorycare.com. काय पहिली गरज मलाच पडेल, काय सांगता येत नाही ना. ओके. हे एक बाजूने झालं आहे आपलं. पलटून घेऊया. क्या बात आहे. फर्स्ट क्लास. काय तुम्ही घेतलंच सुद्धा लिहायला? व्हेरी गुड. घ्या. साहित्य आणि कृती. हेल्दी पॅनकेक्स बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 2 अंडी, दूध, गव्हाचं पीठ, साखर, दालचिनी पावडर, एनर्जी ड्रिंक पावडर आणि व्हॅनिला इसेन्स. कृती: प्रथम एका बाउलमध्ये 2 फेटलेली अंडी घेऊन त्यामध्ये गव्हाचं पीठ, दूध, साखर, दालचिनी पावडर, व्हॅनिला इसेन्स आणि एनर्जी ड्रिंक पावडर घालून मिश्रण एकजीव करून पॅनकेक्सचं बॅटर तयार करावं. पॅन मध्ये तेल गरम करून त्यावर तयार बॅटरचे पॅनकेक्स घालावेत आणि दोन्ही बाजूनी खरपूस भाजून सर्व्ह करावेत.
आम्ही